सॉफ्ट कॉर्नर भाग 12वा. सकाळ झाली होती. खिडकीतून येणारा हलका सूर्यप्रकाश ताईच्या चेहऱ्यावर पडत होता. तिच्या बाजूला छोटंसं बाळ शांत झोपलेलं होतं. ताई हळूच तिच्या बाळाकडे बघत होती. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान होतं, आई झाल्याचं. तेवढ्यात आरव हातात गरम दूध घेऊन आत येतो. "उठलीस? आधी हे पी. डॉक्टरांनी सांगितलंय ताकद येण्यासाठी." ताई हलकसं हसते. "तू ना अजूनही तसाच आहेस." आरव तिच्या बाजूला बसतो. बाळाकडे बघतो. हळूच तिच्या गालाला स्पर्श करतो. "आता तुम्ही दोघं माझं जग आहात." तेवढ्यात नर्स येते. "आज डिस्चार्ज आहे, सगळी तयारी करून घ्या." सासूबाई लगेच बॅग आवरायला लागतात. बाळासाठी छोटे कपडे, ब्लँकेट, डायपर्स सगळं व्यवस्थित ठेवतात. ताई हळूहळू उठण्याचा प्रयत्न करते. आरव लगेच धावत येतो. "अगं सावकाश, मी आहे ना." तो तिचा हात धरून तिला बसवतो. ताई हसते. "इतकी काळजी घेतलीस तर मी चालायला पण विसरेन." आरवने पेपरवर्क पूर्ण केलं आणि ते बाळाला घेऊन घरी निघाले. बाळाला नीट गुंडाळून सासूबाईंनी ताईच्या मांडीवर दिलं. आरव गाडी अगदी सावकाश चालवत होता. मध्ये मध्ये आरशातून मागे बघत होता. "ठीक आहे ना? बाळ झोपलंय ना?" घरात आधीच तयारी सुरू असते. दारात सुंदर रांगोळी, फुलांची तोरणं, घरभर हलका सुगंध. आरवची बहीण उत्साहात इकडे तिकडे धावत असे. "लवकर या ना." तेवढ्यात घरासमोर गाडी थांबते. ताईला हात धरून सावकाशपणे आरव खाली उतरवतो. सासूबाई पुढे जाऊन आरतीचं ताट घेऊन येतात आणि दारात ओवाळण्यासाठी उभ्या असतात. आरती करताना त्यांच्या डोळ्यात पाणी येतं. माझी नात आली. ताईच्या हातात बाळ. ती उजवा पाय टाकत घरात प्रवेश करते. त्या क्षणी घरात एक वेगळीच शांती आणि आनंद पसरतो. बाळाला हळूच सोफ्यावर ठेवलं जातं. आरव बाजूला उभा राहून बघत असतो. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळीच माया दिसत असते. तो हळूच बोट पुढे करतो. बाळ त्याचं बोट पकडतं. तो हलकं हसतो. "आता मी कधीच सोडणार नाही." मग आरव ताईला रूममध्ये घेऊन जातो. सासूबाई तिला म्हणतात, "तू काहीच काम करायचं नाही. फक्त आराम." आरव रोजचा रुटीन सेट करतो. वेळेवर औषध, दूध, सूप, बाळाला उचलून देणं, डायपर बदलायला शिकणं. रात्री बाळ रडतं. ताई उठायला लागते, पण आरव आधीच उठतो. "तू झोप, मी पाहतो." त्या रात्री ताई बेडवर बसलेली असते. आरव बाळाला हातात घेऊन हळूच चालत असतो. "श्श माझी परी." ताई त्याच्याकडे बघत राहते. "तू खूप चांगला बाबा होणार आहेस." आरव तिच्याकडे बघून हसतो, कारण मला बेस्ट आई मिळाली आहे. दोघं एकमेकांकडे बघतात. मध्ये छोटंसं बाळ आणि त्या क्षणी त्यांचं आयुष्य खरंच पूर्ण झालेलं असतं. घरी आल्यापासून काही दिवस सगळं खूप छान चाललेलं असतं. बाळ, तिचं छोटंसं हसणं, घरातला आनंद. पण एका रात्री बाळ सतत रडत असतं. ताई पुन्हा पुन्हा उठते, दूध पाजते, झोपवते, पण बाळ शांत होत नाही. तिचे डोळे लाल झालेले, शरीर अजूनही अशक्त. ती हळूच स्वतःशीच म्हणते, "मी काही चुकीचं करते का?" तिच्या डोळ्यात पाणी येतं. सगळे झोपलेले असतात. ताई खिडकीजवळ बसलेली असते आणि बाळ तिच्या कुशीत असतं. ती हळूच रडत असते. आवाजही नाही. "मला का जमत नाहीये? मी चांगली आई नाही का?" तो क्षण खूप हेवी असतो. आरव उठतो. ताई बेडवर नाही हे पाहून तो घाबरतो. तो हॉलमध्ये येतो. ताईला तसं बसलेलं पाहून थबकतो. तो हळूच तिच्या जवळ बसतो. "काय झालं?" ताई काही बोलत नाही. फक्त डोळ्यातून अश्रू वाहत असतात. शेवटी ती बोलते,
आरव, मला जमत नाही आहे. बाळ सतत रडतं. मी थकली आहे. मी चांगली आई नाही. हे ऐकून आरव काही क्षण शांत होतो. पण लगेच तिचा चेहरा हातात घेतो. ऐक, तू परफेक्ट आई आहेस. तो तिच्या डोळ्यात बघून म्हणतो. तू 9 महिने तिला पोटात ठेवलंस. तिच्यासाठी सगळं सहन केलंस. आणि आज तू म्हणतेस तू चांगली आई नाही. ताई त्याच्याकडे बघते रडतच. आरव हळूच तिच्या कपाळावर टेकतो. तू थकली आहेस, बस एवढंच. आणि आता पुढे आपण दोघं मिळून सांभाळू. त्या रात्री आरव स्वतः बाळाला घेतो. पहिल्यांदाच पूर्णपणे स्वतः सांभाळायला लागतो. तो तिला शांत करतो. हलके हलके चालतो. बाबा आहे ते. हळूहळू बाळ शांत होतं. सकाळ होते. ताई उठते. आरव खुर्चीत बसलेला. बाळ त्याच्या छातीवर झोपलेलं. त्याचे डोळे झोपेने लाल झालेले, पण चेहऱ्यावर समाधान. ताई ते दृश्य बघून थबकते. तिच्या डोळ्यात पुन्हा अश्रू येतात. पण यावेळी ते दुःखाचे नसतात. ताई हळूच त्याच्या जवळ बसते. थँक्यू आरव. आरव हसतो. थँक्यू नको. आपण टीम आहोत. तो तिचा हात धरतो. तुला एकटीला काहीही झेलायचं नाही. त्या दिवसानंतर ताई हळूहळू स्वतःला समजून घेऊ लागते. बाळ रडलं तर पॅनिक नाही. स्वतःला टाईम देणं, हेल्प मागणं. ती आरशात स्वतःकडे बघते. थकलेली पण स्ट्रॉंग. मी आई आहे आणि मी शिकते. दिवस जात होते. बाळ वाढत होतं. पण ताई आतून हळूहळू तुटत चालली होती. रात्री झोप नाही, दिवसभर थकवा आणि सतत एकच विचार. मी पुरेशी नाही. एका दुपारी बाळ खूप वेळ रडत असतं. ताई तिला शांत करायचा प्रयत्न करते. दूध पाजते, अंगाई गाते, पण काहीच फरक पडत नाही. तिचे हात थरथरायला लागतात. डोकं जड होतं आणि अचानक ती जोरात म्हणते, बस. घरात एकदम शांतता पसरते. बाळ अजून रडत असतं. ताईच्या डोळ्यातून अश्रू वाहत असतात. ती लगेच बाळाला घट्ट मिठी मारते. सॉरी सॉरी. आई आहे मी तुझी. ती स्वतःलाच दोष देत असते. माझ्यामुळेच रडते ती. मीच चुकीची आहे. सासूबाई दुरून हे सगळं पाहत असतात. त्या शांतपणे तिच्याजवळ येतात. तिच्या खांद्यावर हात ठेवतात. बस जरा मला दे बाळ. ताई आधी थोडी संकोचते, पण मग हळूच बाळ त्यांच्याकडे देते. सासूबाई ताईला बसवतात. हळू आवाजात म्हणतात, हे सगळं नॉर्मल आहे. आई झाल्यावर सगळ्यांना असंच वाटतं कधी ना कधी. ताई आश्चर्याने त्यांच्याकडे बघते. खरंच? सासूबाई हलकंसं हसतात. मी सुद्धा रडले असंच, तुझ्यासारखीच. हे ऐकताच ताईचा सगळा बांध फुटतो. ती सासूबाईंच्या मांडीवर डोकं ठेवून रडायला लागते. मी खूप थकली आहे. मला भीती वाटते. मला वाटतं मी हरतीये. तेवढ्यात आरव घरी येतो. तो सगळं पाहतो आणि काही सेकंद काही बोलतच नाही. फक्त ताईजवळ बसतो. तो शांतपणे म्हणतो, बस आता पुरे. सगळे त्याच्याकडे बघतात. आरव ठाम आवाजात, तू एकटी नाही आहे. आणि आत्ता पुढे ती एकटी राहणारही नाही. तो पुढे म्हणतो, मी ऑफिसमधून काही दिवस लीव घेतो. मी इथेच राहणार फुल टाईम. सगळे थोडे आश्चर्यचकित होतात. बाबा विचारतात, कामाचं काय? आरव सरळ उत्तर देतो, काम नंतर, आत्ता माझं कुटुंब आधी. खऱ्या अर्थाने त्या दिवसापासून सगळं बदलायला लागतं. रात्री बाळ रडलं की आरव उठायचा. डायपर बदलायला तो शिकला. ताईला झोप मिळावी म्हणून तो बाळाला घेऊन बसायचा. एका रात्री ताई झोपलेली होती. आरव खिडकीजवळ हातात बाळाला घेऊन उभा होता. तो हळूच म्हणाला, तुझी आई खूप स्ट्रॉंग आहे. तिला फक्त थोडा वेळ हवा आहे.
सकाळी ताई उठते. आरव आणि बाळ दोघं तिच्या बाजूला झोपलेले. त्याचा हात अजूनही बाळावर ठेवलेला असतो. ताई शांतपणे त्याच्याकडे बघते. तिच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच खरं शांत स्मित दिसतं. ती आरशासमोर उभी राहते. डोळ्याखाली काळी वर्तुळे, केस विस्कटलेले, पण यावेळी ती हसते. मी परफेक्ट नाही, पण मी पुरेशी आहे. आजचा दिवस खूप खास असतो कारण आज घरात बाळाचं बारसं असते. पहाटेपासूनच घरात हालचाल सुरू होते. सासूबाई लवकर उठून देवघर साफ करतात, समई लावतात. हलका अगरबत्तीचा सुगंध, पार्श्वभूमीला मंद मंत्र. घरात एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी जाणवत असते. हळूहळू सगळं घर सणासारखं सजतं. दारात मोठी नक्षीदार रांगोळी, झेंडू मोगऱ्याची फुलांची जाड तोरणं, छतावर लटकणारे छोटे दिवे, भिंतीवर वेलकम बेबी असा सुंदर बोर्ड. पाळणा तर अगदी खास. गुलाबी सॅटिन कापड, छोट्या घंट्या, बाजूला सॉफ्ट टेडी. तो बघताच सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू येतं. ताईची तयारीही चालू असते. आई म्हणून पहिला सोहळा. ताईला सासूबाई आणि आरवची बहीण तयार करतात. ती नाजूक गुलाबी साडीत, हातात काचकडा, केसात मोगऱ्याचा गजरा. तिच्या चेहऱ्यावर अजून थोडा थकवा दिसतो, पण आज ती वेगळीच दिसते. आई म्हणून अभिमानाने चमकणारी. आरव दारात उभा राहून तिला बघत असतो. तो हळूच म्हणतो, आज खरंच तू खूप वेगळी दिसतेस. ताई हलकंसं असते. आई झाल्यावर सगळं बदलतं ना. आरव तिच्याकडे बघतच राहतो. त्या एका वाक्यात त्याला तिची सगळी झुंज आठवते. बाळाला तयार केलं जातं. छोटासा फ्रॉक, हातात काळा दोरा, कपाळावर छोटासा काजळाचा टिक्का. ती अगदी छोट्या परीसारखी दिसत असते. आरव तिला हातात घेतो. क्षणभर काही बोलत नाही. इतकी छोटी आणि इतकी आपली. हळूहळू नातेवाईक येऊ लागतात. आत्या, मावशी, काका, शेजारी सगळे बाळाला पाहायला उत्सुक असतात. अगं किती गोड आहे. डोळे आईसारखे आहेत. घरात हसणं, गप्पा, हलका गोंगाट चालू असतो. पंडितजी येतात. सगळे देवासमोर बसतात. मंत्रोच्चार सुरू होतात. ओम स्वस्ती. त्या आवाजात एक वेगळीच शांतता असते. ताई बाळाला मांडीवर घेऊन बसलेली असते. आरव तिच्या बाजूला. दोघांचे हात नकळत एकमेकांना स्पर्श करतात. नाव ठेवण्याचा तो क्षण. पुजारी म्हणतात, आता वडिलांनी बाळाचं नाव कानात सांगावं. घरात पूर्ण शांतता. घड्याळाचा टिकटिक आवाजही ऐकू येतो. आरव बाळाला अलगद हातात घेतो. तिच्या चेहऱ्याकडे बघतो. त्या छोट्या चेहऱ्यात त्याला सगळं दिसतं. ताईची वेदना, तिचं हसणं, त्याचं प्रेम, त्याचे डोळे पाणावतात. तो हळूच ताईकडे बघतो. ताई हलकंसं मान हलवते. जा, सांग तिचं नाव. आरव बाळाच्या कानाजवळ झुकतो. हळू आवाजात, थरथरत्या श्वासात, आर्या. पुजारी मोठ्याने म्हणतात, या बालिकेचं नाव आर्या ठेवण्यात येत आहे. क्षणात टाळ्या, आनंद, हसू. घरात उत्साह उसळतो. ताई ते नाव ऐकते. आर्या. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागतात. तिला आठवतं ती पहिली रात्र हॉस्पिटलमध्ये, तिचं शांत रडणं, तिचं तुटणं आणि पुन्हा उभं राहणं. आरव तिचा हात घट्ट पकडतो. सासूबाई बाळाला हातात घेतात. माझी आर्या, घरात सुख घेऊन येणारी. त्या तिच्या कपाळावर चुंबन देतात. बाबा बाळाच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद देतात. खूप मोठी हो. सगळे नाव पुन्हा पुन्हा घेतात. आर्या, आर्या. त्या नावानेच घर भरून जातं. रात्र होते. सगळे निघून गेलेले असतात. घरात पुन्हा शांत. ताई बेडवर बसलेली.
आरव बाजूला, मध्ये छोटंसं बाळ. आर्या. आरव हळूच म्हणतो, आज खरंच आपलं आयुष्य बदललं. ताई त्याच्याकडे बघते. आज नाही, ती आली त्या दिवसापासून. बाळ हलकंसं असतं आणि त्या क्षणी 3 हृदय कायमची एकत्र जोडली जातात. आता यापुढे काय होईल ते पुढच्या भागात बघूया. कथा कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडली असल्यास सबस्क्राईब आणि लाईक जरूर करा.